ये हम निकले महाराष्ट्र के लिए। ओदा हरारी हरीरा असं काहीतरी आहे। लेडी वर्कर्स कसं काम करतायत, म्हणजे एखाद्या ऑफिसमध्ये लेडीज काम करत असेल तर ठीक आहे, पण हार्डवर्क करते। फेरी के लिए बुक हे बघा 5 वाजता टाइमिंग आणि रिपोर्टिंग टाइम 4 वाजता आपल्याला तिथे पोचायचं आहे। पिंटू भाई और हम लोग दोनों जाएंगे दीन दयाल पोर्ट। फेरी के लिए एंट्री यहाँ से करना पड़ता है। वो देखो हमारी फेरी। बघा इथे ट्रक्स, वारा खूप आहे आणि मस्त डेकवर गाणी लावली आहेत। यहाँ पे हम पकड़ेंगे अपनी सीट। will automatically turn on when in contact with water. नमो पार्वती पतये हर हर महादेव। ट्रैवलर ऑफ कोकण। ये था हमारा होटल आज का, होटल नंदी महाराज के नाम से होटल। थैंक यू। चलो थैंक यू। ये हम निकले महाराष्ट्र के लिए। चलो चलते हैं होम टाउन महाराष्ट्र। 2 व्हीलर मॅप लावला ना की रस्ता असतो शॉर्टकट, पण असा गल्ली गल्लीतून यायला लागतं। जय बाबा सोमनाथ। सोमनाथ जी के दर्शन करके आम्ही चाललो आता नाशिक त्र्यंबकेश्वर। जवळजवळ आमची यात्रा आता संपत आली आहे। हे 3 ज्योतिर्लिंग अजून बाकी आहेत, पण ते आहेत आपल्या महाराष्ट्रात। आज कदाचित आम्ही पोचू महाराष्ट्रात। आता बघूया, आधी एक फेरी आहे, फेरीचं आधी बुकिंग करायला लागतं। पण अजून कन्फ्यूज आहे मी, फेरीने जायचं की रोडने जायचं। थोड्या वेळानं आता कुठे थांबलो चहा प्यायला की मग डिसाईड करणार। जर फेरीने जायचं ठरलं तर बुक करणार आणि 5 वाजेपर्यंत तिथे पोचायचं आहे। गोदा हरारी हरीरा असं काहीतरी आहे। भावनगरपर्यंत जायचं आपल्याला, म्हणजे 264 किलोमीटर आहे आणि 5 वाजता तिथून फेरी आहे। आणि आम्ही निघालो आहे 9 वाजता। महाराज टोल गेट पे पहुंच गए। जाना किधर से है? ये हाँ इधर से अला सोचे इधर से सब आ भी रहे जा भी रहे, आम्ही जायचं कुठनं? देखो बघा बाय लेडी वर्कर्स कसं काम करतायत। आता बघा ना, त्या ज्या काम करतायत, म्हणजे एखाद्या ऑफिसमध्ये लेडीज काम करत असेल तर ठीक आहे, पण हार्डवर्क करते। हे हार्डवर्क इथे करत असेल, प्लस घरी जाऊन आपलं घर सांभाळत असेल, म्हणजे सगळंच मॅनेज करणं एवढी सोपी गोष्ट नाही। त्याच्यासाठी एक वेगळीच शक्ती लागते। हॉटेल आहे, आता नाश्ता करायचा आहे। नाश्ता मिळतो काय बघायला लागेल। चलो चलते हैं। फेरी के लिए बुक हे बघा 5 वाजता टायमिंग आणि रिपोर्टिंग टाइम 4 वाजता आपल्याला तिथे पोचायचं आहे। आणि वाजलेत 12:30, अजून 150 किलोमीटर जायचं आहे। आम्ही आता जास्ती वेळ काढणार नाही, डायरेक्ट लगा के मैप।
हम चले गोदा फेरी, रोरो फेरी नाव आहे. गोदावरून जायचंय. हाँ हाय 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 माधव होटल, महुआ तलाज हाईवे पे माधव होटल है. पिंटू भाई और हम लोग दोनों जाएंगे केदारनाथ 12 ज्योतिर्लिंग वाट में. फेरी में लेट पहुंचेगा तो कुछ दिक्कत नहीं है ना. अभी 4 का फेरी का 4 का रिपोर्टिंग टाइम है. थोड़ा 4:30 बजे पहुंचेगा तो कोई दिक्कत नाही आहे ना. फेरी पकडायची आहे. अजून पण 70 किलोमीटर आहे आणि 1.5 तासात आम्हाला जायचं पण आहे. ॲक्च्युली आहे फेरी 5ची, पण रिपोर्टिंग टाईम 4चा आहे. हे त्यांची काय प्रोसेस असते गाडी फेरीत चढवायची, काय असतं मला ना माहिती. तिथे गेल्याच्या नंतर समजेल, पण काहीतरी प्रोसेस असते. त्याच्यामुळे 1 तास अगोदर रिपोर्टिंग टाईम दिलेला असतो त्यांनी. तो चलो जल्दी जल्दी चलते हे. आता आम्ही जेवायला वगैरे काय थांबणार नाही. सीधा जाएंगे रोरो फेरी पे. बघा भावनगर 43 किलोमीटर. आपल्याला फेरी पण भावनगरवरूनच पकडायची आहे. म्हणजे अजून 43 किलोमीटर आहे. आणि वाजलेत किती, 3 वाजायला आलेत. म्हणजे 4 वाजेवरून पोचतोय. काय एवढं टेन्शन नाही आता, कारण रोड चांगले आहेत ना, त्याच्यामुळे अंतर पटकन कापलं गेलं. अपने को क्या, अपने को तो फेरी में जाना है. अरे भैया ये इधर से उधर की हो रहा है. हम चले जाते उस लेन में. हाँ तो भैया मैं पहुंच गया घोघा. अरे वो देखो टंकी पे हाथी है. पाण्याच्या टाकीवर हत्ती म्हणजे हत्तीचं चित्र काढलंय. खरोखरचा हत्ती नाही. इथून पुढे आपली फेरी बोट 3 किलोमीटरवर रोरो फेरी. आणि आम्ही ऑन टाईम पोचलो आहे. बरोबर 4 वाजायला आलेत. म्हणजे अजून 6 मिनटं आहेत. 6 मिनटात आपण फेरीजवळ पोचू. दीनदयाल पोर्ट वेलकम यू टू रोरो फेरी टर्मिनल. ओई यहाँ से है, आगे से लेफ्ट लेना है. ये टर्मिनल है. यहाँ कुछ एंट्री करनी होती क्या, पता नहीं, पूछना पड़ेगा. फेरी के लिए एंट्री यहाँ से करना पड़ता है. खोलस 5308. यहाँ से एंट्री अंदर. कार के पीछे जाना है. भरपूर लांब प्रोसेस आहे. बरं झालं आम्ही लवकर आलो. पे इथं बँड आपल्या हाताला बांधतात. तुमचं काय कुठलं ह्याचं घेतलेलं आहे तिकीट त्याप्रमाणे. ये बैठ गए हम
फ्रेंडशिप बेंड बांधल्याच्या नंतर आम्ही चाललो जेटीवर. कहाँ से जाना है? हाँ? जेटी इथे आहे. वो देखो हमारी फेरी, मोठी आहे फेरी, रो रो फेरी. जिथे फेरी लागते तो एरिया पण मोठा आहे, जेटी पण मोठी आहे आणि ये फेरी पण मोठीच असणार. ये हम पहुंच गए जेटी पे. मी ऐकलं होतं असं की जेटी फेरीमध्ये कॅन्टीन वगैरे सगळं आहे. कहाँ जाना है? अंदर आना है या रुकना है? क्या आगे जाना है? पहुंच गए ओएज एक्सप्रेस मगदल्ला. अंदर लेना है. ये चले हम फेरी में. बघा इथे ट्रक्स आणि मला वाटतं आम्हाला वरती बोलवत आहेत ते. कहाँ पे? इकडून फिरून बाइक जाईल आपली. अच्छा ऐसा है. बाइक हो गई पार्क. इथे पार्किंग मधून आतमध्ये वर आतमध्ये सिटिंगची व्यवस्था आहे. आमची सीट बुक आहे. ये है हमारा बिजनेस क्लास. यहाँ पे हम पकड़ेंगे अपनी सीट. मस्त है. मैं पकड़ूंगा विंडो सीट. नज़ारे दिखाता हूँ आपको बाहर के. वही कुछ दिख नहीं रहा है. गंदा गंदा पानी है. बारिश की वजह से पाऊस पडलाय म्हणून घाण पाणी झालंय. ऐसा कुछ सीट का नंबर तो लिखा नहीं है. किधर भी बैठ सकते हैं लगता है. हाय हाय पहुंच गए. मला थोडासा मोबाईल करायचा चार्ज. हे बघा व्हिडिओ गेम्स पण आहे तिथे, पण हे पेड असणार मला वाटतं सगळे. कॅन्टीनमध्ये गेलो होतो पण आता खूप गर्दी आहे तिथे. थोड्या वेळाने 3 तासाचा प्रवास आहे. 3 तासात नंतर मी जाऊन बघीन काय खायला मिळतं. हे आहे आमचं बिझनेस क्लास आणि बिझनेस क्लासच्या समोर आहे ते कॅन्टीन. कॅन्टीनमध्ये काय खायला आहे बघूया. ॲक्च्युली माझ्याकडे कॅश कमी आहे आणि ते ऑनलाईन काय नाही, मोबाईलला पण नेटवर्क नाही. मेनू कार्ड घेतलं थोडंसं मला ट्रॉफिक भेटलं. पण कॅन्टीन एकदम मस्त आहे. अनाउन्समेंट झाली आहे 5 मिनिटात फेरी निघेल म्हणजे बोट निघेल. डेकवर जायला मिळतं का बघायचं आहे. मला वाटतं आधी जायला देत नसतील. फेरी पुढे रनिंगला लागल्याच्या नंतर डेकवर जायला मिळत असेल. हे बघा इथे सेफ्टी इन्स्ट्रक्शन्स दिले जातात. There are 2 marine evacuation devices, each of 300 capacity, will automatically turn on when in contact with water. Use the whistle to attract attention. For your safety, this ferry is equipped with a smoke detection system and automatic sprinklers.
There are also a large number of fire extinguishers kept in respective places. Before ferry departure, for your safety. शिप थोडी पुढे गेल्याच्या नंतर डेकवर जायला परमिशन आहे. आता इथं ओपन केलं आहे. मी पण जातोय वरती गेल्याच्या नंतर बघूया. भरपूर आहे पण असं फील येतं. मस्त वाटतंय. एवढ्या मोठ्या शिपमधून मी पहिल्यांदाच प्रवास करतो. इथे म्युझिक सिस्टीम आहे. एन्जॉय करू शकता तुम्ही. डान्स करू शकता. वारा खूप आहे आणि मस्त डेकवर गाणी लावली आहेत. सगळे कशी एन्जॉय करतात बघा. वरती डेकवर भरपूर हवा चलते. म्युझिक पण लागलंय. एन्जॉय करायला मस्त आहे. पण मला आता चहा प्यायची आहे. इथे हे बघा कॅन्टीन पण आहे. तिथे आता चहा पिऊया. आणखीन काय काय मिळतं बघूया मेनू कार्डमध्ये. ऑर्डर दिली आहे मी. पावभाजीची ऑर्डर दिली आहे. आता टेस्ट कशी असते ती आल्यानंतर समजेल. आता बघूया. नेटवर्क नसल्यामुळे पेमेंट कॅशनेच करायला लागतं. तर तुम्ही शक्यतो कॅश घेऊन या. कार्ड एक्सेप्ट होतं का माहिती नाही. एक कार्ड चलता है यहाँ पे. कार्ड से पेमेंट होता है. आइडिया नहीं होगा शायद होगा. कार्डने पेमेंट होतं वाटतं. पण तुम्ही ऑनलाईन फोनपे जीपेवरून करणार असाल तर ते होत नाही. तुमच्याकडे कॅश असेल तर बेस्ट आहे. मला डेकवरच चहा इथे एक शॉप आहे. पण इथे वारा भरपूर आहे. चहा तर तुम्ही इथे पिऊ शकत नाही. फक्त कोल्ड्रिंक पिऊ शकता. जवळजवळ 8 वाजलेत. पाऊस पडला आहे. डेकवर बघा लाईट. वारा भरपूर आहे त्याच्यामुळे काय आवाज ऐकायला येत नसेल. बोट बघा आली आहे जेटीवर. म्हणजे जवळ आली आहे. आता बोट लागते जेटीला. डेक बंद केला. सगळ्यांना खाली पाठवलं. मला वाटतं 10 मिनिटात तरी लागेलच. फेरी लागलेली आहे जेटीला. अनाऊन्समेंट झाली आहे खाली उतरा. तर आम्ही जातो. आता जाताना तुम्हाला तिकडचं दाखवतो बाईकवर. उगीच आधी उठून आलो. गर्दी बघा किती आहे बाहेर पडायला. ये हम आ गए पार्किंग में. पार्किंग मधून काढली बाईक
आणि ट्रॅफिक झालंय जाम. तर टू व्हीलर्सला आधी जायला देत आहेत की ट्रक्स आधी बाहेर काढतात काय समजत नाही. पहिल्या बाईक्स बाहेर काढल्यात. ये हम आ गए फेरी के फर्स्ट फ्लोर से. नीचे वाली फ्लोर से बाहेर आलोय. गोगा टू हजीरा अशी फेरी बोट चालते ही. याला ते हजीरा हरीरा माझ्या लक्षातच येत नाही ना. अदानी हजीरा पोर्ट आहे. ते मोठे ट्रक्स लागलेत आणि या फेरीतून ट्रक्स पण पलीकडे जातात. ॲक्च्युली ट्रक्ससाठी मला वाटतं लाईन लागत असेल, नंबर लावलेले जात असतील आणि एवढे ट्रक्स एका फेरीतून जाणे शक्य नाही. कोणती तरी रिफायनरी आहे वाटतं. इथे रिफायनरी तरी आहे नाहीतर पॉवर प्लॅन्ट तरी आहे. काय आहे मला पण नाही माहिती. पण जेटीमधून बाहेर आल्यावर 1-2 किलोमीटरवरच तुम्हाला हे रिफायनरी, आपण रिफायनरीच आहे असं समजू, रिफायनरी दिसेल. थिंक पॉवर प्लॅन्ट आहे तुम्हाला वाटतं. क्या आहे भगवान जाने. पण इथं पुढे मोठा असा स्पीड ब्रेकर नक्की आहे. सूरत में पहुंची गयो. आज का स्टे यही करेंगे सूरत में. इथे कुठे जवळपास हॉटेल मिळेल असं वाटत नाही मला. कमीत कमी 20-25 किलोमीटर बाहेर जायला लागेल. इथे सगळ्या कंपन्याच दिसतात मला आजूबाजूला.